निसर्गप्रेमी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे सहभागी माननीय नामदार श्री दत्तात्रय भरणे साहेब, माननीय प्रधान सचिव श्री मिलिंद म्हैसकर साहेब, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाचे विशेष तांत्रिक सदस्य श्री अचलेंद्र रेड्डी, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर एस पाटील, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव श्री प्रवीण श्रीवास्तव, या वेबिनार मध्ये जुडलेले सहभागी सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग, याशिवाय या क्षेत्रात अविरत कार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे पदाधिकारी, माध्यमांचे सर्व गणमान्य प्रतिनिधी, आज या निमित्ताने जैवविविधतेबाबत एकवटले आहेत, याचा अतिशय आनंद आहे. जैवविविधता कायदा 2002 अंमलात आल्यापासून जैवविविधता संवर्धन, व्यवस्थापन आणि जैवविविधतेपासून व्यावसायिकरित्या चालू असलेल्या उद्योजकांकडून जैवविविधता संवर्धन करणाऱ्या लोकांना लाभ मिळावा, या उद्दिष्टांना अंगीभूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ सन 2012 पासून सातत्याने कार्यरत आहे. या मंडळाचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वन संरक्षक श्री प्रवीण श्रीवास्तव यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. आजचे आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवसाच्या निमित्ताने आयोजित वेबिनार साठी उपस्थित माननीय मुख्यमंत्री महोदय श्री उद्धव ठाकरे साहेबांच्या मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आपले सोबत जोडलेले माननीय राज्यमंत्री वने श्री दत्तात्रय भरणे जी, माननीय मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्री विकास खारगे साहेब, प्रधान सचिव वने श्री मिलिंद म्हैसकर साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडल डॉक्टर शेषराव पाटिल जी, सदस्य राष्ट्रीय जैव विविधता मंडल श्री अचलेंद्र रेड्डी जी, महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडल चे सर्व सम्माननीय सदस्य, वर्तमान पत्रांचे सर्व माध्यमांचे मान्य प्रतिनिधी, माझे सर्व वनाधिकारी महोदय, फेसबुक आणि यूट्यूब से के माध्यमातून जोडलेल्या सर्व निसर्ग प्रेमी बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांच्या स्वागत. सर, या कार्यक्रमाचे दोन वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे जे आपले समोर इंगित करणे माझे कर्तव्य मी समजतो. सर, 2 जानेवारी 2012 पासून महाराष्ट्र जैव विविधता मंडळ अस्तित्वात आला, तेव्हापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांची उपस्थिती कधी आम्हाला भेटली नाही. आज पॅन्डेमिकचे एवढे चॅलेंजिंग ॲटमॉस्फिअर मध्ये सर आपली उपस्थिती आमच्यासाठी फार प्रेरणास्पद आहे. जेव्हा आम्हाला प्रोग्राम करण्याचे चॅलेंज मिळाले तेव्हा पॅन्डेमिकचे अवस्थेत आपण प्रोग्राम कसे करणार, त्या अवस्थेत आपण सर आपली सहमती दिली, आपण उपस्थित झाला, त्यासाठी बोर्डच्या वतीने समस्त खात्याच्या वतीने आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर, चालू वर्षाची थीम आहे वी आर पार्ट ऑफ द सोल्युशन. मागील 1 वर्षापासून सुमारे 2 वर्षापासून जैव विविधता मंडळ कोणताही कार्यक्रम अरेंज करू शकला नाही. मागच्या वर्षी पॅन्डेमिक मुळे चालू वर्षी देखील चॅलेंज चालूच होता. तरी जैव विविधताचे जे संवर्धन आहे ते कदाचित पॅन्डेमिक सारख्या जे काही प्रॉब्लेम आहे त्यासाठी एक सातत्याने सोल्युशन आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे असे मानस जगातील प्रत्येक सायंटिस्ट प्रत्येक माणसाचा आहे. म्हणून सर हे जे थीम आहे वी आर पार्ट ऑफ द सोल्युशन हे जगातील थीम आहे आणि आजच्या दिवशी जगातील प्रत्येक देश प्रत्येक राज्य याचा साजरा करत आहे. आपल्या राज्यात सर जेवढे 6 डिव्हिजन आहे सर्व डिव्हिजन मध्ये आम्ही वेबिनार ऑर्गनाइज केलेले आहे. सर, मला हे सांगून आपल्याला आनंद होतो की आतापर्यंत सुमारे 500चे वर पार्टिसिपेंट्स लोकांनी भाग घेतलेला आहे. सर, यासाठी आम्ही निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, डॉक्युमेंटरी फिल्म स्पर्धा ही ऑर्गनाइज केलेली आहे. त्यासाठी आतापर्यंत 2000चे वरती एंट्रीज आपल्याला भेटलेली आहे. म्हणून जरी पॅन्डेमिक असला
तरी मात्र आपली उपस्थितीमुळे हे सर्व आम्ही करू शकलो, म्हणून एकदा परत आपला आभार. एवढं सांगून सर आम्ही एक लहान डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे सर, चळवळ जैव विविधता संवर्धनाची, वाटचाल राज्य जैव विविधता मंडळाची, याची एक लहान डॉक्युमेंटरी सर आम्ही तयार केलेली आहे. तर 3 मिनिटाची डॉक्युमेंटरी मध्ये आम्ही काय करू शकलो त्याचा एक संक्षेप वर्णन आपल्याला मिळेल. तर माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्त्याने याचा इनॉग्रेशन व्हावा. आवाज येत नाही डॉक्युमेंटरीचा. Prem, there is still problem is voice.
पृथ्वी, जिला वरदान आहे समृद्ध प्रकृती आणि जीवनाचं, पुरातन काळापासून भारत देशाला आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला या जैविक विविधतेचा समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील वनस्पती जाती जसे ॲल्गी, फंगाय, लायकेन्स, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स, अँजिओस्पर्म्स, तसेच प्राण्यांच्या जाती जसे पीसीज, ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स, एव्स, मॅमल्स या अंतर्गत येणाऱ्या एका सूक्ष्म जीवापासून तर एका विशाल प्राण्यापर्यंत आपण सगळेच ज्याचा भाग आहोत ती आहे बायोडायव्हर्सिटी. पण आजच्या या वेगाने विकसित होणाऱ्या विश्वातही आपल्या पूर्वजांनी जपलेल्या जैवविविधतेचं संवर्धन एक मोठं आव्हान बनलेलं आहे. यासाठीच महाराष्ट्र शासनाने 2 जानेवारी 2012 रोजी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना केली, ज्याचे मुख्य उद्दिष्ट आहेत जैवविविधतेचे संवर्धन, जैविक संसाधनांचा व्यावसायिक वापर होत असल्यास त्यापासून मिळणाऱ्या फायद्यातून योग्य व समन्यायी लाभांश वाटप करणे. ऍक्सेस अँड बेनिफिट्स शेअरिंग प्रणाली अंतर्गत मंडळाने अनेक नामवंत कंपन्यांची नोंदणी केली आहे. जैविक संसाधनांच्या व्यावसायिक वापराच्या लाभातून टक्केवारी कायद्याप्रमाणे एक भाग मंडळाला प्राप्त होऊ शकतो, ज्यातून जैविक संसाधनांचं संवर्धन, लोकांसाठी राहणीमान सुधार आणि उपजीविका निर्मिती आणि संसाधनांच्या अवाजवी वापरावर बंधन आणून शाश्वत उपयोग करू शकतो. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कायद्याअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी व ग्रामीण स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समिती म्हणजेच BMC स्थापन करणे, तसेच समितीच्या मार्फत त्यांच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या जैविक संसाधनांची नोंद, लोक जैवविविधता नोंद वहीत म्हणजेच PBR घेणे आवश्यक आहे. याकरता मागील 9 वर्षात कार्यशाळा, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृती प्रबोधन व व्यवस्थापनाचे कार्य मंडळाने केले आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये BMC आणि PBRचे काम पूर्ण केले. स्थानिक स्वराज्य संस्थेला त्यांच्या अधीनस्थ असलेल्या जैविक संसाधनाच्या व्यावसायिक वापरातून मिळणाऱ्या जास्तीत जास्त योग्य व समन्यायी लाभांशाकरता मंडळ प्रयत्न करेल. जैवविविधता या विषयामध्ये वन विभागाचा प्रत्येक जण योगदान करतो. त्या विभागांनी सुद्धा त्यांच्या विभागात जैवविविधता संवर्धनाचे काम उत्कृष्टपणे केले आहे. महाराष्ट्र शासनाने कायद्याअंतर्गत ग्लोरी ऑफ आलापल्ली, लांड्रोखोरी फॉरेस्ट, गणेश खिंड गार्डन, बाबर्डे मायरिस्ट्रिका स्वॅम्प, शिस्टुरा हिरण्यकेशी अशा 5 स्थळांना वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे. जैवविविधता संवर्धनाचे काम उत्कृष्टपणे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला सन्मानितही करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे मंडळाद्वारा 22 मे 2021 इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे म्हणून साजरा करण्यात येत आहे, ज्याचं मुख्य शीर्षक आहे आम्ही निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत. मानवाच्या मूलभूत गरजा निसर्गाद्वारेच पूर्ण होत असतात. म्हणूनच जैवविविधतेचं संरक्षण आणि संवर्धन हे आपल्या सगळ्यांचं आयुष्य सुजलाम सुफलाम होण्याकरता एक सुवर्ण संधी आहे. तरी आपण जैवविविधतेचे संवर्धन करण्याचा दृढ निश्चय करूया. जैवविविधतेच्या संवर्धनाची धरली कास. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचा एकच ध्यास. डॉक्टर SS पाटील साहेब आपले मनोगत व्यक्त करतील. माननीय मुख्यमंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव वने, सदस्य सचिव श्री प्रेमी श्रीवास्तव, सर्व सहकारी मित्र हो. सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री येथे आलेत आणि त्यांनी या चित्रफितीचं विमोचन केलं, याबद्दल मी त्यांचं हार्दिक आभार मानतो. महोदय, आपल्या सभोवताल दिसणारे सर्व प्राणी, वन्य प्राणी, पाळीव प्राणी, मासे इत्यादी वनस्पती, मग त्या वनातील असोत की शेतातील पिके असोत, हा जैविकतेचा एक भाग आहे. अगदी जमिनीतील जीवाणू हे सुद्धा जैविकतेत येतात. ही जैविकता आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. आपल्या अनेक प्रजाती लुप्त होत आहेत, अनेक धोकाग्रस्त आहेत. चिता आपल्या देशातून 1947-48 मध्ये नामशेष झाला आहे आणि मालढोक हा जो उमदा प्राणी आहे, हा सुद्धा पक्षी जो आहे तो सुद्धा आपल्या देशाचा झाला आहे. तसेच वनस्पतींचे अनेक प्रकारचे, मैदा लकडी नावाची एक वृक्ष प्रजाती आहे, लिट्सिया नावाची मेळघाटमध्ये सापडणारी, त्यानंतर कंदील पुष्प या वनस्पती आहेत, जवळजवळ नाहीशा झालेल्या आहेत.
ग्रो मोर फूड किंवा अधिक धान्य पिकवा यामध्ये आपल्या बऱ्याचशा संकरित पिकांमुळं आपले जे स्थानिक वाण आहेत ते पण बरेचसे नाहीसे झाले आहेत. आणि त्यामुळे 22 मे 1992चे स्मरणार्थ हा 2002 पासून जैविकता दिवस आपण साजरा करतो आहोत. आपण निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत हा यावर्षीचं घोषवाक्य आहे. आणि जैवविविधता परिषद जे आहे त्याचं सचिवालय मॉन्ट्रियल कॅनडामध्ये आहे, तिथून हे दरवर्षी बोधचिन्ह ठरलं जातं. यावर्षीचं जे बोधवाक्य आहे याचा अर्थ जाणण्यापूर्वी मागच्या वर्षीचं जे आहे 2020 मधलं ते होतं आपले समाधान निसर्गातच आहे. त्यावरून आपल्या लक्षात येईल की आम्हीच निसर्गाच्या समाधानासाठी जबाबदार आहोत. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, मात्र आपण आपल्या गरजेपुरतच घ्यायला हवं. महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे निसर्गाने आपल्या गरजेसाठी पुरेशी दिले आहे, मात्र आपल्या किंवा मानवाच्या हावरटपणाला सीमा नाही. वनांचे जे व्यवस्थापन आहे ते आपण शाश्वत प्रमाणे किंवा सस्टेनेबल मॅनेजमेंट करत असतो. तसं सर्वच नैसर्गिक संसाधनं जे आहेत त्यांचं होणं आवश्यक आहे. ते मासे असोत किंवा आणखी इतर घटक असोत. सध्या जग कोविड-19च्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्व देश यावर एकत्र येऊन प्रयत्न करत आहेत. आणि तसंच जैवविविधता संवर्धनासाठी सुद्धा आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. परवा एक वेबिनार ऐकत होतो. ईशान्येकडील राज्यामध्ये कीटकाच्या 250 प्रकारच्या प्रजाती ज्या आहेत त्या खाण्यासाठी वापरले जातात. आपण कदाचित 1-2 ऐकले असतात किंवा महाराष्ट्रात फारच कमी वापरले जाते. एखादं मुंग्या कुठेतरी खाल्ल्या जातात किंवा कुठे कीटकांच्या टोळ जे आहे टोळ झाडीमध्ये ते पकडून ते खाल्ले जातात, इतकंच फक्त माहिती आहे. त्या 250 प्रजातीचं काय होत असेल त्याचा खरंच विचार करण्याची गरज आहे. आपल्या नद्यांसारखे जे नैसर्गिक स्रोत आहेत ते प्रदूषित होत आहेत. समुद्रातही मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचं प्रदूषण होत आहे. जमिनीची धूप होऊन नद्यामध्ये गाळ साचतो आहे. खरंच त्यातला गाळ काढून त्याच्या दुतर्फा झाडे लावणं किंवा बांबू लावणं हे करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्या नद्या पुनर्जीवित होऊ शकतील व त्यामधली जी जैवविविधता आहे ती परत येऊ शकेल असं वाटतं. आणि काही आक्रमक जे तण आहेत, उदाहरणार्थ रानतुळस, ते सर्वकडे पसरत आहे. वॉटर हायसिंथ पाण्यात सगळीकडे पसरत आहे. तर काही मासे कॅटफिश सारखे जे आहेत, मांगूर मासे, शासनाने त्याला बंदी घातली आहे. तर त्यामुळे जैवविविधता परिसंस्थेतलं जे जैवविविधता आहे पाण्यातल्या ती नाहीशी होते आहे. सेंद्रिय शेती आपण जर केली तर बऱ्याचशा घातक रसायनांपासून आपण वाचू शकू आणि आपले जे स्थानिक रोग प्रतिकारक शक्ती असलेले जे वाण आहेत ते पुनर्जीवित होऊ शकतील असं मला वाटतं. आपलं जे सुरुवातीचं घोषवाक्य होतं ते 19 मधलं आपले अन्न आणि आपले आरोग्य हे होतं 19 मधलं. आणि आपल्या आरोग्यासाठी निर्भेळ अन्न असणं आपल्याला आवश्यक आहे. आणि यावर्षी जे बोधचिन्ह आहे ते एक कोडं आहे, ते एक जिगसॉ पझल सारखं आहे. त्यामध्ये 4 भाग आहेत. एका भागमध्ये दोन्ही चारी जे भाग आहेत ते इंडिपेंडेंट आहेत आणि एकत्र केल्यानंतर याची एक परिसंस्था तयार होते आहे. ते एकमेकावर अवलंबून आहेत. एका भागात त्यांनी ध्रुवीय अस्वल दाखवलेला आहे, तो जगातला सर्वात मोठा मांसाहारी प्राणी आहे. दुसऱ्या भागात एक उडणारा पक्षी दाखवलेला आहे, ज्यावरून असं दिसतं की जे आपली इकोसिस्टीम आहे की परिसंस्था जी आहे ती गतिमान आहे. आणि तिसऱ्या भागात एक मुलगी दाखवलेली आहे, ती उत्सुकतेनं सगळ्याच्याकडे बघते. ते एक परिसंस्थेचा मानव हा एक भाग आहे यावरून दिसतं. आणि चौथ्या भागात एक मधमाशी दाखवलेली आहे. आता परवाच म्हणजे 20 तारखेला आपण मधमाशी दिवस साजरा केला आहे. मधमाशी असं म्हणतात की मधमाशी जर नामशेष झाली तर 4 वर्षात पूर्ण जीवसृष्टी नष्ट होईल. अगदी ते खरं नसलंही तरी यावरून एक अधोरेखित होतं की मधमाशीचा फार महत्वाचा रोल आपल्या जीवसंस्थेमध्ये परिसंस्थेमध्ये आहे. आणि परागीभवनामुळे आपलं पीक आणि सर्वच वाढतं. आणि त्यामध्ये आणखी एक जर अर्थ आपण बघितला तर मधमाशी जी आहे ती सतत कार्यरत असते, त्यामुळे सतत व्यस्त राहा, सतत काम करत राहा, हे पण त्यातून ध्वनित होतं असं मला वाटतं. महाराष्ट्र राज्य आपल्या जैविकता संवर्धनासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे. आपल्या राज्यात 28,649 जैविकता समिती आपण तयार केलेल्या आहेत आणि तितक्याच नोंदवही सुद्धा आपल्याला तयार झालेल्या आहेत. आणि आपल्याकडे असलेलं बरंचसं पारंपरिक ज्ञान याचं सुद्धा दस्तऐवजीकरण झालेलं आहे. आणि आपलं राज्य देशात या बाबतीत अग्रेसर आहे, याचा मला अभिमान वाटतो. अडचणी अनेक आहेत महोदय, परंतु आपण यावर मात करीत हे कार्य असं जोमानं पुढे नेऊ याची मला खात्री आहे. निसर्गाचा आणि पर्यावरण जे आहे त्याचा विकास आपल्या राज्यात खूप चांगल्या प्रकारे होत आहे.
अगदी अलीकडचे उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आरेचं 800 एकर जमीन आपण वनजमीन म्हणून घोषित केलेली आहे. आपल्याकडे शिष्टुरा हिरण्यकेशी नावाची जी मासा आहे तो एका शास्त्रज्ञाने शोधून काढले. असे शास्त्रज्ञ आपल्याकडे असतील आणि आपल्या शासनाचं धोरण आहे की कुठलाही विकास करायचा असेल तो पर्यावरणाचा ऱ्हास करून करायचा नाहीये, असं जोपर्यंत आहे तोपर्यंत मला वाटतं या जैवविविधतेला कसलाही धोका नाही. इतकंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. महोदय, आपण हजर झालात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं हार्दिक आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद सर. आता माननीय प्रधान सचिव वने श्री मिलिंद म्हैसकर साहेब हे आपले मनोगत व्यक्त करतील. मिलिंद, माईक अनम्यूट करा मिलिंद. नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, आमच्या खात्याचे राज्यमंत्री श्री दत्तात्रयजी भरणे, या जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष श्री एस पाटील, एनपीए चे सदस्य सचिव श्री अचलेंद्र रेड्डी, श्री प्रवीणजी श्रीवास्तव, विकास खारगे, प्रधान सचिव मुख्यमंत्र्यांचे, या ठिकाणी फेसबुक आणि या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित असलेले श्रोते आणि प्रेक्षक यांना मी नम्र अभिवादन करतो. सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला, याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करून मी माझं मनोगत सुरू करतो. सुंदरलाल बहुगुणा यांनी या पर्यावरणाकरता जे काही योगदान दिलं त्याचं शब्दात वर्णन करणं कठीण आहे. चिपको आंदोलन, की जेव्हा पर्यावरणाबद्दल तेवढा अवेअरनेस नव्हता, पर्यावरणाबद्दल तेवढी जाणीव नव्हती, त्या काळामध्ये सुंदरलाल बहुगुणांनी चिपको आंदोलन करून हिमालयाच्या महत्वाच्या इकोसिस्टीम मध्ये, हिमालयाच्या महत्वाच्या जैवविविधतेमध्ये अनेक हजारो लाखो झाडांची कत्तल होण्यापासून वाचवली होती. आणि जेव्हा प्रत्येक मनुष्य कुठला तरी पुरस्कार मिळावा याच्याकडे सरकार दरबारी धडपड करत असतो, तेव्हा 1981 साली स्वतःहून त्यांच्याकडे चालत आलेला पद्मश्री हा पुरस्कार त्यांनी नाकारला होता. कारण पद्मश्री या पुरस्कारापेक्षा पर्यावरणाचं रक्षण, झाडांची कत्तल न होणं हे महत्वाचं आहे, हे ते वारंवार सांगत राहिले. आणि त्यांनी गंगा आणि हिमालय यांची इकोसिस्टीम, यांची जैवविविधता टिकल्याशिवाय आपलं काही खरं नाही, हा संदेश अत्यंत स्पष्ट शब्दात दिला होता. आणि 2013 मध्ये आणि 2020 मध्ये उत्तराखंड मध्ये जे प्रलयंकारी प्रलयंकारी लँडस्लाइड झाल्या, प्रलयंकारी ग्लेशियर्स फुटले, या सगळ्याच भाकीत त्यांनी अगोदरच वर्तवलेलं होतं. ज्या धरणानं त्यांनी विरोध केलेला होता, परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता जी धरणं झाली ती धरणं त्यांनी भाकीत केलेल्या प्रलयामध्ये वाहून गेली. पर्यावरणाबद्दलचं महत्व सांगण्याकरता म्हणून मी ही 4-5 वाक्य त्यांच्याबद्दल उच्चारली. आणि म्हणूनच आजच्या बायोडायव्हर्सिटी डेचं महत्व आपल्याला फार गंभीर्याने समजून घ्यायचं आहे. आणि याकरता आपण एकत्र सगळे जमलेलो आहोत, त्याचा मला आनंद वाटतो. महाराष्ट्राने खरोखरच डॉक्टर पाटील यांनी सांगितल्यानुसार या क्षेत्रामध्ये भरीव काम केलेलं आहे, अजून भरीव काम करायचं आहे. माझा व्यक्तिगत अनुभव मला नेहमी सांगावा असं वाटतो की नोकरीच्या निमित्तानं मला ज्या ज्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली, अमरावती असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये ही संधी मिळाली, जिल्हाधिकारी म्हणून, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वेगवेगळ्या पदांवरती, तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावामध्ये काहीतरी वेगळं आहे. आता उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याकडे पुण्यामध्ये एक इंद्रायणी तांदूळ मिळतो. तसा तांदूळ मला वाटतं जगात कुठे मिळत नाही, कारण त्यांचा वास वेगळा आहे, त्याचा स्वाद वेगळा आहे, त्याची चव वेगळी आहे, परंतु तो तांदूळ प्रसिद्ध झाला. परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचं कुठलं तरी धान्य, कुठलं तरी फूल, कुठलं तरी कीटक, आपण जसं सांगितलं, कुठली तरी मधमाशी, कुठलं तरी फुलपाखरू, कुठलं तरी सरडा, कुठलं तरी साप, असं वेगळा हा निश्चितपणे आहे. आणि आपणच डॉक्टर पाटील यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे रानभाज्यांविषयी. आपल्या खानदेशामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये एक खास अशी रानभाजी आहे. आपण जर बाकी ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला किरकोळ 4 किंवा 5 फळांची, 4 किंवा 5 भाज्यांची नावं माहिती असतात, परंतु ह्या बायोडायव्हर्सिटीमध्ये, या जैवविविधतेमध्ये इतके असंख्य प्रकार, फळे, भाज्या, धान्य, कीटक या सगळ्यांमध्ये आहेत की ते पाहून थक्क व्हायला होतं.
आणि बऱ्याच ठिकाणी यांचे अत्यंत महत्वाचे औषधी उपयोग हे त्या लोकांना माहिती असतात. अमुक रोग झाला तर काय, एखादा साप विंचू चावला तर काय, अशी अत्यंत परिणामकारक माहिती ही ह्या लोकांना माहिती असते. तर ह्या माध्यमातनं आपण बायोडायव्हर्सिटी रजिस्टर्स तयार करतो आहोत, त्या माध्यमातनं आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या जैवविविधतेचा काय ठेवा आहे, काय खजिना आहे, याची एक जंत्री, याची एक मोठी यादी तयार झाली तर एक ते फार मोठं काम होणार आहे. तो एक पुढच्या पिढींकरता सुद्धा एक फार मोठा ठेवा होणार आहे आणि ज्ञानाचं ते एक भांडार होणार आहे. तर या निमित्ताने बायोडायव्हर्सिटी बोर्डापुढे की जे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्थापन केलं, त्यावर खरोखर नामवंत तज्ञांची नेमणूक केली. या माध्यमातनं आपण जे आता 28,000 ग्रामपंचायतींना हे बायोडायव्हर्सिटी रजिस्टरचं काम सुरू केलेलं आहे, ते निश्चितपणे मोठ्या वेगाने पुढे जाईल असं मला वाटतं. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जसं आतापर्यंत अनेक निर्णय हे वन खात्याच्या बाजूनी वन खात्याला प्रोत्साहन देण्याकरता घेतले, आरेचा निर्णयाचा आपण उल्लेख केला, त्याचबरोबर अनेक कॉन्झर्वेशन रिझर्व्ह अभयारण्य ही आपण नव्याने जाहीर केलेली आहेत आणि त्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो आहे. तर ह्याच पद्धतीनं आपण बायोडायव्हर्सिटी बोर्डाचं काम फार जोमाने पुढे नेऊ असं आपल्या सर्वांच्या वतीनं मी एक विनम्र आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांना देतो आणि पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर अरुणाचल प्रदेशचे माजी प्रधान मुख्य वन संरक्षक व राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाचे माजी प्रथम सदस्य सचिव आणि सध्याचे भारत सरकार द्वारा स्थापित सेंटर फॉर इनोव्हेशन इन पब्लिक सिस्टीम हैदराबाद चे संचालक व राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाचे विशेष तांत्रिक सदस्य श्री सी अचलेंद्र रेड्डी जैवविविधता संवर्धनाची संकल्पना आणि लोकांना मिळणारे लाभ यावर आपले मनोगत व्यक्त करतील. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण के प्रथम सचिव, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण के वर्तमान विशेष तकनीकी सदस्य श्री अचलेंद्र रेड्डी जैव विविधता संवर्धन की संकल्पना और लोगों को होने वाले लाभों पर अपने विचार व्यक्त करें. माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाला साहब ठाकरे जी, माननीय राज्य वन मंत्री श्री दत्तात्रेय भरणे जी, प्रमुख सचिव श्री मिलिंद जी, जैव विविधता मंडल अध्यक्ष श्री शेषराव पाटिल जी, PCCF मेंबर सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट बायोडायवर्सिटी बोर्ड श्री प्रवीण जी और सीनियर ऑफिसर्स और विशिष्ट प्रतिभागी प्रेक्षक, नमस्कार. सबसे पहले मैं महाराष्ट्र राज्य सरकार और महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडल का आभारी हूं कि उन्होंने अंतर्राष्ट्रीय जैव विविधता दिवस 2021 के अवसर पर मुझे आप सभी के साथ कुछ विचार साझा करने का अवसर दिया है. हम सभी जानते हैं कि कोविड और ब्लैक फंगस जैसे महामारी के कारण इस वक्त हम सब इतिहास का एक कठिन दौर से गुजर रहे हैं. आज के अंतर्राष्ट्रीय जैव विविधता दिवस का विषय है कि वी आर पार्ट ऑफ द सॉल्यूशन फॉर नेचर. हम प्रकृति के समाधान का हिस्सा है, जो वास्तव में पिछले वर्ष में लास्ट इंटरनेशनल डे फॉर बायोडायवर्सिटी थीम वाज आवर सॉल्यूशंस आर इन नेचर. हमारा समाधान प्रकृति में है. ये दिस वन इज अ सीक्वल टू दैट. विकास की प्रक्रिया में हमने अपने जैव विविधता और पर्यावरण की उपेक्षा की है और प्रकृति की जीवन से दूर हो गए हैं और जो परिणाम हम अभी देख रहे हैं. यह महसूस करने का बाद 1992 में अंडर एजिस ऑफ यूनाइटेड नेशंस ऑर्गेनाइजेशन कन्वेंशन ऑन बायोलॉजिकल डाइवर्सिटी जैविक विविधता पर कन्वेंशन अडॉप्ट किया हुआ है. भारत देश ने साइन और राइटवे भी किया हुआ है. एज ए कंसिक्वेंस टू दैट भारत सरकार ने जैव विविधता एक्ट, बायोलॉजिकल डाइवर्सिटी एक्ट अधिनियम 2002 पारित किया है पार्लियामेंट में.
इसमें मुख्य 3 उद्देश्य है। एक है बायोडाइवर्सिटी का संरक्षण, दैट इज कंजर्वेशन ऑफ बायोडाइवर्सिटी, सस्टेनेबल यूटिलाइजेशन ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेज, जैविक संसाधनों के उपयोग से होने वाले लाभों के उचित और न्याय संगत बंटवारा, fair and equitable sharing of benefits for accessing the biological resource of India or any other state in India. सबसे महत्वपूर्ण और कठिन तीसरा उद्देश्य है, इसका ऑब्जेक्टिव जो मैं थर्ड वन जो बताया, एक्सेस एंड बेनिफिट शेयरिंग मैकेनिज्म, इसका लागू जो है, इसका इम्प्लीमेंटेशन जो डिफिकल्ट है, इसका अंडरस्टैंडिंग भी लिटिल बिट कॉम्प्लेक्स है। तो जितना हम लोग एक्सपेक्ट किया उतना प्रोग्रेस नहीं हुआ है इसमें आफ्टर एनेक्टमेंट ऑफ दिस बायोलॉजिकल डाइवर्सिटी एक्ट। इस अवसर पर मैं घरेलू जैव विविधता और महाराष्ट्र राज्य के समृद्ध जंगली जैव संसाधनों पर कुछ बिंदु साझा करना चाहता हूं, जो कि डोमेस्टिकेटेड बायोडाइवर्सिटी और वाइल्ड बायोडाइवर्सिटी के मामले में भगवान ने महाराष्ट्र को बहुत आशीर्वादित किया है। महाराष्ट्र इज इनफैक्ट ब्लेस्ड बाय गॉड टू हैव सो मच बायोडाइवर्सिटी। फॉर एग्जांपल, अभी डोमेस्टिकेटेड बायोडाइवर्सिटी में हम जाने से जो चल रहा है, बिजनेस एज यूजुअल चल रहा है, बट एक्सेस एंड बेनिफिट शेयरिंग जो बायोलॉजिकल रिसोर्सेज का लाभ जो ले रहा है, उससे प्रॉफिट प्रोबैक करने का कोर प्रिंसिपल है। फॉर एग्जाम्पल, लेट अस टेक गोलवार्ड सपोटा, जो बहुत स्वीट है और एक स्पेशल यूनिक फ्लेवर है, फल मीठा होता है और गोलवार्ड क्षेत्र के कैल्शियम युक्त मिट्टी का अनूठा स्वाद होता है। ये इसको ज्योग्राफिकल इंडिकेशन मिला हुआ है। दैट मीन्स दिस वेराइटी हैज बीन exported to many other countries and it needs to be further streamlined. I mean, this is just, I'm giving an example of how domesticated biodiversity का हम लोग access and benefit sharing में ला सकता है। महाराष्ट्र का और एक मैं उदाहरण देना चाहता हूं, कोल्हापुर का गुड़। क्यों इतना कोल्हापुर का गुड़ विशिष्टता है भारत देश में, इसका बहुत लोग डीप नहीं जाते हैं। इसमें है, इसका गुणवत्ता में पहले स्थान पर है। भारत में इस गुड़ की विशिष्टता इसके सदियों पुराने पारंपरिक ज्ञान द्वारा किसान समुदाय द्वारा संरक्षित गन्ना बीज सामग्री के संरक्षण के कारण है। Traditional knowledge of the farmers has made the Kolhapur good famous not only in India but also in other countries. As we all know, Kolhapur good is better than health point of view. अभी जो चल रहा है, everybody is bothered about immunity, body को immunity बढ़ाना है। So sugar से गुड़ बहुत यूजफुल है, हेल्थ के लिए अच्छा है। और कोविड के बाद जो है, आप देख लीजिए, गुड़ का कंजम्पशन बहुत बढ़ जाएगा इंडिया में। और एक मैं वन्य जंगली, दैट मीन्स वाइल्ड एग्जाम्पल देना चाहता हूं। इसका नाम है नरकिया। ये वेस्टर्न घाट्स में एक श्रब है, इसका साइंटिफिक नेम है मापिया फोएटिडा। ये बहुत बड़ा पेड़ नहीं है, ये श्रब का कैटेगरी में आता है। इसका जो है, जो अल्कलॉइड है, कैम्प्टोथिसिन, इज हाईली यूज्ड इन कैंसर ट्रीटमेंट। इनफैक्ट हम लोग जंगल का फॉरेस्ट ऑफिसर्स भी बहुत लोग नहीं जानते थे ये इसका बात जो है। बहुत लोग इसका बार्क और जो है चॉप करके जस्ट इन गन्नी बैस हैदराबाद एक कंपनी में बेचता था। अभी ये सब मालूम हुआ है। और इसका जो है एक्सेस एंड बेनिफिट शेयरिंग में बहुत अच्छा से एग्जांपल मैं दे रहा हूं कि लागू कर सकता है, क्योंकि इसका इंटरनेशनल प्राइस जो है 60,000 रुपीज पर केजी। जहां इंटरमीडिएरीज जो इलीगल ये बेचता है वो लोग 2,000 से 3,000 पर केजी करते हैं, बट हमारा ट्राइबल और रूरल पीपल जो है उनको 20 या 30 या मैक्सिमम 40 रुपया पर केजी से ज्यादा नहीं मिलता है। बिकॉज दिस इज ऑल अननोन टू मेनी साइंटिस्ट एंड मेनी forest officers or senior officers in the government. Now, of course, it is known to everyone. This is a classical example to bring it under access and benefit sharing. Let it be legalized. Let there be survey of inventarization of the Narkia, Mapia foetida, how much is going, how much is coming.
एंड लोकल पीपल के लिए जिसमें कंपनी या प्रॉफिट करता है, एक्सेस एंड बेनिफिट शेयरिंग में वो प्रोसीजर है, उसी मुताबिक से उनको जो सेल प्राइस जो है और इन एडिशन टू दैट प्रॉफिट्स मेड बाय द कंपनी में उसको बंटवारा प्लाउ बैकिंग करना पड़ता है। जैव विविधता अधिनियम के तहत में कानूनी रूप से इसकी पहुंच के सुविधाजनक बनाने और कीमत बढ़ाने और भारतीय और विदेशी कंपनियों द्वारा किया गए लाभों को लेने और जैव विविधता प्रबंधन समितियों के माध्यम से ग्रामीणों का उनका सामाजिक आर्थिक विकास और नरकिया पौधों का से संरक्षण के लिए कर सकते हैं। और जीव बायोडाइवर्सिटी मैनेजमेंट कमिटीज एक इम्पॉर्टेंट पार्ट है, जैसे नेशनल बायोडाइवर्सिटी अथॉरिटी है, स्टेट बायोडाइवर्सिटी बोर्ड है, बायोडाइवर्सिटी मैनेजमेंट कमिटी है। उसका मुख्य फंक्शन होता है पीबीआर बनाना और उसका ग्रामीण जो पंचायत का जुरिडिक्शन में जितना भी पेड़ पौधे हैं उसमें डॉक्यूमेंट करने का। तो वो एविडेंस बनता है कि कल कोई कंपनी उनका जुरिडिक्शन से पेड़ पौधे लेने से उसको एक्सेस एंड बेनिफिट शेयरिंग बेनिफिट टू सिक्योर दैट दे कैन प्रोड्यूस इट इन द कोर्ट ऑफ लॉ। और कृषि जैव विविधता के पुनरुद्धार में मैं एक महत्वपूर्ण नाम लेना चाहता हूं महाराष्ट्र से। उनका नाम है माय श्रीमती राहीबाई सोमा पोपरे, जो भोंबलवे गांव का है, अहमदनगर जिला का है। उन्होंने अपने पारंपरिक ज्ञान से के साथ, एक अनपढ़ महिला है, उन्होंने फसल विविधता और जंगली खाद्य संसाधनों के लिए अपने छोटे से मिट्टी के घर में एक बीज बैंक, जीन बैंक की स्थापना की और उन्होंने बहुत विभिन्न फसलों की स्वदेशी भूमि के संरक्षण और गुण करने के गौरव प्राप्त किया है। She has revived many local land races, folk varieties, and that is very important from the point of view nutrition and health point of view. Abhi, these are the things which were given to, most of the villagers have given proof that after consuming the local varieties, their immunity levels have improved rather than taking the hybrid and high yielding varieties. And these local varieties are drought resistant और local conditions, weather conditions के लिए वो कर सकता है। और मैं और एक बात लेटेस्ट जो हो रहा है, जो बायोलॉजिक्स है, ये मुख्य है हम लोग का माइक्रो ऑर्गेनिज्म, सूक्ष्म जीव जितना है फॉरेस्ट एरियाज में गवर्नमेंट एक इन्वेंटरी बनाना बहुत जरूरी है, क्योंकि हम लोग जानते हैं कि बैसिलस thuringiensis एक जीन ने कपास जो बीटी कॉटन में बिलियंस ऑफ डॉलर्स मोनसेंटो कंपनी को लाभ दिया है। तो उसी तरह बहुत अन्य सूक्ष्म जीव है, उसका हम लोग इन्वेंटरी करने से बहुत अच्छा रहेगा। ये एक एडिशनल बायोडाइवर्सिटी बोर्ड ने ले सकता है, एक इनिशिएट कर सकता है। और ये इसके अलावा यह जीव विज्ञान का युग है। इनका जीव विज्ञान बायोलॉजिक्स जीवित प्रणाली जैसे कि सूक्ष्म जीव, पौधे, पशु, कोशिकाओं में निर्मित होता है। For example, this is a recombinant DNA technology is used, and insulin is the first example of the biologics. Post-COVID, the use of biologics will increase by leaps and bounds. So therefore, focus on not only timber, shrubs, herbs and medicinal plants, but also सूक्ष्म जीव के ऊपर ध्यान देना बहुत बड़ी इम्पोर्टेंट है। हेलो सो इस तरह से मैंने, और बैम्बू का भी बहुत पोटेंशियल है, और मैं महाराष्ट्र राज्य जैव विविधता बोर्ड का प्रयास की बड़ी सफलता की कामना करता हूं। मैं एक बार फिर महाराष्ट्र राज्य सरकार और जैव विविधता बोर्ड को धन्यवाद देता हूं कि उन्होंने मुझे अंतर्राष्ट्रीय जैव विविधता दिवस के उत्सव की पूर्व संस्था पर अपने विचार साझा करने का अवसर दिया। नमस्कार। थँक्यू सर। काही तांत्रिक कारणामुळे माननीय राज्यमंत्री माननीय नामदार श्री दत्तात्रय भरणे साहेब जुडू शकले नाहीत। आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय नामदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब
उपस्थितांना मार्गदर्शन करतील ही नम्र विनंती. आजच्या ह्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर आणि ऑनलाईन जर या कार्यक्रमाला कोणी सहभागी झाले असतील त्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि माता, गेल्या वर्षी आपण हा दिन अशा पद्धतीने साजरा केला होता की नव्हता याची मला काही नेमकी आठवण नाहीये, पण माझ्या तरी आयुष्यामध्ये या दिवसाचं महत्व आणि त्या महत्वाच्या निमित्ताने असा कार्यक्रम हा माझ्या उपस्थितीत कदाचित पहिल्यांदा होत असेल. विकासजी जर काही बरोबर असेल तर तुम्ही सांगा, कारण तसंही आपल्या कारभाराला 1.5 वर्ष झालेलं आहे. असे अनेक दिन असतात. मातृदिन असतो, पितृदिन असतो, शिक्षक दिन असतो, हा दिन असतो, तो दिन असतो, आणि मग त्यावेळेला आपण एकमेकाला मोबाईलवर मेसेज पाठवतो, हॅपी अमुक अमुक डे, हॅपी तमुक तमुक डे, आणि आपल्याला वाटतं की आपलं काम झालं. मग त्या निमित्ताने त्याचे काय इमोजी असतील, सिम्बॉल्स असतील, कोणाकडे काही फोटो असतील, हॅपी गुढीपाडवा, हॅपी दीपावली, हॅपी ते, हे करत असतो आणि त्याच्यामध्येच आपण हॅपी असतो. हे माझ्या मते सगळं वरकरणी जरी वाटत असलं तरी निदान त्या दिवसाला अमुक एक दिवस म्हणतात आणि तसा तो संपूर्ण जगभर पाळला जातो हे माहिती असणं हेही नसे थोडके. आज आपल्याला हा जैवविविधता दिन ज्याला साजरा करायचं कसं म्हणायचं मला कळत नाहीये, आणि साजरा करायचा असेल तर जैवविविधता मधला एक व्हायरस संपूर्ण वर्षभर आपल्याला नाही म्हटलं तरी त्रास देतोय, आणि मग त्याला या विविधतेमध्ये गणायचा की नाही गणायचा, मग त्याची जोपासना करायची की नाही, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आला. तर असो, मला असं वाटतं की हा एक नाही म्हटलं तरी महत्वाचा विषय आहे. मी दिवसावरती बोलणार नाही, मी विषयावरती बोलेन. आणि विषयावरती बोलताना आपल्याला या निसर्गाचं महत्व हे पुरातन काळापासून कोणी ना कोणीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय. ज्या एका मोठ्या व्यक्तीचा उल्लेख मिलिंदजी तुम्ही केलात, बहुगुणाजींचा, अशा व्यक्ती आपापलं कार्य करत असतात, जीव तोडून आपल्याला ते अंतःकरणापासून काही गोष्टी, काही सूचना ज्या कदाचित आपण पाहू शकत नाही, आपण विचार करू शकत नाही, अशा गोष्टी ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आपण किती त्या गांभीर्याने घेतो हे आपल्याला कळते. आणि महत्वाचा उल्लेख जो तुम्ही केलात की त्यांनी ज्या धरणाला, मी विरोध हा शब्द चुकीचा म्हणेन, पण त्याला अयोग्य म्हटलं होतं, ते त्यांचं भाष्य किंवा त्यांचं मत आपण गांभीर्यानं न घेता आपण तरी सुद्धा एका विकासाच्या हव्यासापायी ते केलं आणि त्याचे परिणाम असे धरणही गेले आणि ते सांगणारे बहुगुणा सुद्धा गेले. मग हे सगळे असे बहुगुणी असणारी लोक ही आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. आता ते बहुगुणी म्हटल्यानंतर आपले गुण किती धरायचे हे आपापल्या अनुभवावरती आहे. मी आणखीन एका व्यक्तीचा उल्लेख जरूर करेन, कारण हा विषय मी म्हटलं तसं फार मोठा आहे. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे म्हटलंय, ते त्यांची आठवण काढायला तुकारामांची जयंती किंवा काय असताना आपण ते म्हणतो आणि पुन्हा विसरून जातो. तसंच एक माणूस ज्याचं मला असं वाटतं आपण नाही म्हटलं तरी त्यावेळेचे प्रयोग हे आपल्याकडे असतील संग्रही तर लोकांसमोर ठेवले पाहिजे, नसतील तर ते मिळवले पाहिजेत. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर जगदीशचंद्र बोस. जगदीशचंद्र बोस म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात साधारणतः 1900च्या सुमारास ह्या व्यक्तीने एक भाषण दिलं होतं. मला असं वाटतं जर मी चुकत नसेल तर पॅरिसला असेल. आणि त्याच्यामध्ये त्यांचा मुद्दा काय होता, आज आपण जैवविविधता ह्याच्यावरती बोलतोय, त्यांचा मुद्दा होता सजीव आणि निर्जीव यातलं साम्य. सजीव आणि निर्जीव हा काय प्रकार आहे? सजीव आणि निर्जीवाला तुम्ही साम्य कसं काय शोधता? पण निर्जीव वस्तू सुद्धा काही वेळेला प्रतिसाद देऊ शकतात का, हा त्यांच्या त्यामागचा एक संशोधनाचा विषय होता. आणि जी काही थोडीफार माहिती मला आहे त्याच्याप्रमाणे त्या भाषणातले काही मुद्दे हे विमानाला लोकेट करणारं रडार आहे ते वापरताना त्याचा उपयोग केला गेला. म्हणजे सजीव आणि निर्जीव म्हणजे निर्जीवाला सुद्धा काही गोष्टी असतात का, भावना असतात का? आपण स्वतःला खूप मोठे समजतो, खूप हुशार समजतो, पण या निर्जीवांच्या तर संवेदना आपल्याला कळतच नाही.
निदान सजीवाचे तरी करतात का? कारण ह्या जगदीशचंद्रांनी एक प्रयोग असा केला होता की झाडं, पानं, फुलं यांच्यामध्ये एक सौम्य लहरी म्हणजे एक करंट सोडून त्याला कशा रिॲक्ट होते त्या बघितल्या. त्यांचं म्हणणं होतं की झाडाच्या मुळाशी जर का थोडीशी दारू ओतली तर झाड थोडंसं टवटवीत होतं. नंतर त्यांना सुद्धा ह्या भावना असतात. म्हणजे त्यांना जर का गुंगीचं औषध दिलं तर त्यांना सुद्धा गुंगी येते, इतर काही केलं तर त्यांना सुद्धा त्याच्याप्रमाणे त्या भावना म्हणजे त्यांना पण बेशुद्ध पडतात, ती झाडं सुद्धा बेशुद्ध पडतात. झाडाची एक फांदी कापली तर संपूर्ण झाड कंपायमान होतं. म्हणजे त्याची जी काही स्पंदन आहे ती त्याला कंप सुटतो. आपण आपल्याकडे ते नाही मेजर करू शकत, आपण मेजर नाही करू शकत. बरं, झाड जर का छोटं झाड, मोठं झाड नाही, मुळासकट उपटून जर का उलट हे केलं तर त्यांच्या शेंड्यातनं सुद्धा ते पाणी खेचू शकतं. इथपर्यंत त्यांनी त्याच्यावरती संशोधन केलं होतं, तशी त्यांनी उपकरणं केली होती. नंतर त्यांची चलनशक्ती किती आहे त्याच्यावरती त्यांनी विचार केला होता. अनेक गोष्टी त्यांनी त्याच्यावरती केलं. तर विशेष म्हणजे त्यांचा एक प्रयोग सांगितला जातो की झाडाला जर का विषाचं इंजेक्शन दिलं तर झाड सुद्धा मरतं. आणि ते काही तज्ञांच्या समोर त्यांनी तो प्रयोग केला, इंजेक्शन दिलं पण झाड काय मेलं नाही. सगळेजण म्हणजे थोडंसं हसवायला लागलं. मग याने ठरवलं की हे काय बरोबर नाहीये, ते विषाचं इंजेक्शन होतं ते स्वतः घ्यायला निघाले. आणि ते त्यावेळेला जेव्हा त्यांनी ती एक हे तयारी दाखवली तेव्हा तिथे जे सगळे तज्ञ संशोधक होते मग त्यातल्या एकाने थोडंसं एक खटाळपणा केला होता. तो बोलले की नाही नाही, तू हे असं नाहीये, आम्ही त्या विषाच्या ऐवजी पाणी भरून ठेवलं होतं. आणि मग नंतर मात्र ते विषाचं इंजेक्शन त्या रोपट्याला दिल्यानंतर झाड खरोखर मेलं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला नाही म्हटलं तरी सांभाळायला पाहिजे. आता आपण म्हणतो रामायण महाभारत, जय श्रीराम म्हटलं की आपण खूप रामभक्त झालो, पण त्या रामायणचा पूर्ण अर्थ आपण घेतलेला आहे का? ज्या वेळेला लक्ष्मणाला मृषा येऊन पडली तेव्हा तो बरा कसा झाला? का त्याला रेमडेसिवीर दिलं, का टॉसिलिझुमॅब दिलं, तर काय दिलं? तर त्याला संजीवनी वनस्पती आणावी लागली. आता संजीवनी वनस्पती ते सुद्धा मी म्हणेन एक सिम्बॉलिक आहे. हनुमानाला ती जबाबदारी सांगितली, हनुमानाला त्याची वनस्पती ओळखता आणली नाही म्हणून तो अख्खा तो डोंगरच घेऊन आला आणि त्याच्यावरती अनेक झाडं होती. मला असं वाटतं की संजीवनी म्हणजे आपल्या सोबत जगणारी. जर का त्याच्या शब्दाची फोड, मी काय भाषा तज्ञ नाहीये, भाषा प्रभू नाहीये, पण संजीवनी असं जर का आपण केलं तर आपल्या सोबत जगणारी आणि आपल्याला जगवणारी अशी वनस्पती, या सगळ्या वनस्पती जर का त्याच्यातले गुणधर्म आपण तपासले तर ह्या सगळ्या संजीवनी आहेत. त्यांचं आपल्यासोबतचं जगणं हे आपण मान्य केलं पाहिजे. जर आपण ह्याच्यातलं म्हणतो ना की पार्ट ऑफ द सोल्युशन म्हणजे काय, नेमकं काय सोल्युशन आहे आपल्याकडे, काय आपण बनवू शकतो, काय सोल्युशन आहे? एवढी झाडं पण मारली, काय सोल्युशन? नवीन असं काही वेगळ्या प्रकारचं प्राणी तयार करू शकलोय का? हा व्हायरस तयार केला असं म्हणतात बाबा चायनामध्ये, त्याच्यावरती कल्पना नाही. पण म्हणजे तयार करायचं झालं आणि हे जर का सत्य असेल तर आपण हा व्हायरस जर का खरोखर मानवनिर्मित असेल तर आपण विकृत आहोत. म्हणजे आपण ऱ्हास करणाऱ्या गोष्टी निर्माण करतो, पण चांगल्या गोष्टी पण काही नैसर्गिकरित्या ह्याच्यात तयार करू शकत नाही. साधी गोष्ट आहे, काही दिवसांपूर्वी आमिर खान इकडे आले होते, पाणी फाउंडेशन, आणि पाणी कसं वाचवायचं, पाणी कसं वापरायचं. मी त्या ह्याच्यात विषय काय म्हटलं की आपण एवढं चंद्रावरती गेलो, मंगळावरती गेलो, इकडे गेलो, कदाचित उद्या सूर्यावरती जाऊ, काय सांगता येत नाही. हे खरं जरी असलं तरी तिकडे जाताना सुद्धा म्हणजे मंगळावरती पाणी आहे की नाही हे तपासायला जरी यान पाठवलं आणि माणसं गेली तरी त्यांचा जाण्या येण्याचा काळ ठरवून किती काळ लागणार, त्याला पुरेसं पिण्याचं पाणी त्याच्यात द्यावं लागतं. म्हणजे आपण पाणी नाही बनवू शकत. एवढं सगळं काही विमान बनवलं, सगळं काही बनवलं, ऍटम बॉम्ब बनवला, पण अजूनही पाणी बनवू शकलेलो नाही. मग हे पाणी आपल्याला पाण्याशिवाय काय सगळं भोगावं लागतं माहितीये. मग साधी गोष्ट आहे, जिकडे वनस्पती आहे, जंगल आहे, तिकडे पाण्याचा पाऊस जास्त पडतो, पाणी बनवू शकत नाही तर किमान जंगल तरी वाचवा, झाडं तरी वाचवा. आणि मी अनेकदा बोललेलो आहे की काही वर्षांपूर्वी माझ्याच हस्ते एक काय त्यांना म्हणायचं एअर प्युरिफायर, जो जास्त ट्रॅफिकचे जे काय आयलंड्स आहेत, ट्रॅफिक आयलंड, तिकडे लावण्यात आला. काय करणार एअर प्युरिफायर? नाही, वाहनं येता जाताना जो काय धूर सोडत असतील त्यातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. म्हटलं ही चांगली गोष्ट आहे, पण हा रस्ता बनवताना किती असे तुम्ही एअर प्युरिफायर तोडलेत ते मला सांगा ना. रस्ता बनवताना आपण झाडं तोडतो, हायवे बनवताना झाडं तोडतो, आणि मग ऑक्सिजन कमी पडतोय म्हणून आपल्याला मग ते ऑक्सिजनचे सगळे PSA प्लांटला हे लावा, ते लावा, नाक्यावरती एअर प्युरिफायर लावा. निसर्गाने काय दिलंय हे अजून आपण ओळखू शकलो नाहीये.
निसर्गाने जे काही आपल्याला नैसर्गिक एअर प्युरिफायर दिले, बरं आपला जो एअर प्युरिफायर आहे तो, माझं अजून ज्ञान थोडं असेल, पण तो कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन नाही सोडत, पण झाडं सोडतात. कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडणारे एअर प्युरिफायर आपण बनवू शकलोत का? अजून नाहीये. मग झाडाने, म्हणजे आपल्यापेक्षा सृष्टी कितीतरी पुढे आहे, निसर्ग आपल्या कित्येक पावलं पुढे आहे, पण त्याचं ते मोठेपण घेण्यासाठी आपलं मन हे तेवढं मोठं नाही. आपण कोतेपणाने विचार करतो. आपल्याला धरणं पाहिजेत, आपल्याला रस्ते पाहिजेत, आपल्याला इमारती पाहिजेत. मग त्याच्यासाठी हा सगळे वारेमाप कत्तल आपण करतो आणि मग नंतर डोक्याला हात लावून बसतो की हा व्हायरस बघा काय करतो. मी अनेकदा बोललेलो आहे ह्याही गोष्टी की करोनाने आपल्याला काही नक्की चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. जसं कोणी चुकत असेल तर एक कोणतरी कान खेचणारा लागतो. आज नाही म्हटलं तरी करोनाने आपला कान खेचलाय की नाही, हे कानाला लागतच. हा कान त्याने पकडलेला आहे आपला, हे लावल्याशिवाय आपला आपण हे नाही करू शकत. कान खेचलेलं आहे आपलं, कान पकडलेलं आहे आपल्याला की अरे काय करता तुम्ही, विकासाच्या कसल्या तुमच्या भ्रामक कल्पना आहेत. म्हणजे आज मी सकाळी कुठेतरी वाचलं की पुन्हा ह्या लॉकडाऊन सदृश्य परिस्थितीमुळे हवेतलं प्रदूषण कमी झालेलं आहे. हवेतलं प्रदूषण कमी झालं आणि युपी मधनं हिमालय दिसायला लागलेलं आहे. म्हणजे हे एवढं देवाने आपल्याला दिलंय, घेण्याची क्षमता आपल्याकडे नाहीये. आणि मग हे बघितल्यानंतर मला असं वाटतं की आपल्या मुंबईमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, आता याचा बराच उल्लेख झाला, किडे मकोडे सगळ्या गोष्टी, म्हणजे तो मालडोक आता जवळपास नष्ट केलेला आहे, फ्लॉरिकन आता दिसत नाहीये, आणखीन कोणत्या गोष्टी त्या दिसत नाहीये. कारण आपण दिसलं की मार. आता म्हणजे काल रात्री मी सहज मारुती चितमपल्लींचं पुस्तक एक वाचत होतो. त्याच्यात मला आपण सगळेजण या विषयातले जे कोणी तज्ञ असतील त्याच्यात एक त्यांनी वेगळा विषय मांडलेला आहे. रेड्डी जी सॉरी मैं थोड़ा मराठी में बात कर रहा हूँ आपको शायद लेकिन मैं एक बात अभी कहना चाहता हूँ. कल मैंने एक किताब पढ़ी मारुति चितमपल्ली, उन्होंने अपने अनुभव लिखे हैं और वो इसके लिए काफी प्रसिद्ध है कि अपना अनुभव उन्होंने लिखा है और वो पढ़ने जैसा है. तो कल मैंने एक चैप्टर उसमें से पढ़ा कि सांप की आवाज, सापाचा आवाज. म्हणजे मला पण आश्चर्य वाटलं आणि मी ते थोडंसं वाचलं की साप ओरडतो, सापाला पण आवाज आहे. और ये उन्होंने अपने अनुभव लिखे, कुछ लोगों के साथ उन्होंने जो बातचीत की है और उन्होंने अपने अपने अनुभव उसमें बताए कि हाँ सांप भी आवाज करता है. अपने भक्ष्य को आकर्षित करने के लिए वो जिस टाइप का भक्ष्य होता है उसकी आवाज वो निकालता है और उसको अट्रैक्ट करता है. ये अभी उन्होंने लिखा हुआ है. लेकिन क्या कभी हमारे कानों पर सांप की आवाज आई है? निसर्गाचा आवाज कधी आपल्या कानावर आलेला आहे? निसर्गाचा आवाजच आपण ऐकू शकत नाहीये. फक्त गडगडाट आपण काय करतो, निसर्गाचा आवाज म्हणजे एक तर विजेंचा कडकडाट, पण बाकी निसर्ग आपल्याशी बोलतोय. वनस्पती पण आपल्याशी बोलत असतील कदाचित, हे झाडं पानं फुलं पक्ष्यांची पण भाषा असेल. जसं डॉल्फिन पण ओरडतात म्हणतात, वेल पण आवाज देतात म्हणतात, त्यांचे सिग्नल्स काही याच्यात जातात म्हणतात. हे निसर्गाचा आवाज आपण कधी ऐकू शकू का? पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा सुगंध येतो. आपण म्हणतो आम्ही या मातीची पुत्र आहोत. कसले मातीचे पुत्र? त्या मातीचं तुम्ही आक्रोश नाही ऐकू शकत आणि मातीचा तुम्ही पुत्र हे करता. ह्या गोष्टी आपण न ऐकता न वाचता जर का आपण नुसता हा जैवविविधतेचा दिवस आणि पार्ट ऑफ द सोल्युशन, काय आपण त्यातले पार्टबीट काही बनू शकत नाही. आपण नुसतं डिस्ट्रॉय करत चाललेलो आहोत, आणि म्हणून मी मुख्यमंत्री म्हणून जे काय करता येणे शक्य असेल, मिलिंदजी तुम्हाला माहिती आहे, विकासजी तुम्हाला माहिती असेल की जिथे जिथे जंगलाचं काही भाग हा नवीन एखाद्या प्रोग्रेससाठी म्हणजे विकासासाठी वापरण्याचा मुद्दा येतो, तेव्हा तो मी द्यायला तयार नसतो. आणि यातनं काय होतंय, आपण कधी आपल्या समोर आपली एखादी वस्ती वन्य प्राण्यांनी आक्रमित केले असं उदाहरण आहे. आपल्या बिल्डिंग तोडल्या आणि तिकडे वाघ, सिंह, हत्ती, घोडे काय ते राहायला आले असं कुठे दिसते तुम्हाला? एक हाऊसिंग सोसायटी होती, पण काय एका रात्री त्याने सगळं साफ केलं आणि झाडं लावून टाकली नाहीये. पण आपण झाडं एका रात्रीत तोडतो आणि दुसऱ्या दिवशी काम सुरू करतो. मग त्यांच्या हाऊसिंग सोसायटीत त्यांच्या घरांवरती तुम्ही आक्रमण केल्यानंतर त्यांनी जायचं कुठे? म्हणजे याचा अर्थ मी असं नाही म्हणत की अगदी जो काय वन्यजीव आणि माणसाचा संघर्ष त्याच्यात मी प्राण्यांच्या बाजूने नाहीये. प्रत्येकाला कारण असतं. ज्याप्रमाणे आता गेले काही वर्ष, कालच मी कोकणात जाऊन आलो, ते त्योते वादळ, गेल्या वर्षी निसर्ग वादळ, त्याच्या आधी कोणतं वादळ, पुढच्या वर्षी आणखीन कोणतं वादळ, ही वादळ आता आपल्या या किनारपट्टीवरती यायला लागली. आपण काय म्हणतो, हे ग्लोबल वॉर्मिंग, दुसरं काय, याला काय करू शकत नाही, हवामान बदलाचे हे सगळे फटके आहेत.
अहो पण हवामान बदलाला ज्या काही गोष्टी कारणीभूत आहेत त्या कारणीभूताला कारण कोण आहे? आपणच आहोत. तर ह्या गोष्टी जोपर्यंत आपण गांभीर्याने घेत नाही, मग तोपर्यंत नुसतं आपण नष्ट होत जाणाऱ्या प्राण्यांची नोंद घेत ठेवणार की असा इकडे प्राणी होता, असं फुलपाखरू होतं, असा किडा होता, असं काय घोडा होता, असं अमुक होतं, या सगळ्या गोष्टी आपल्या कागद पुस्तकातच फक्त त्याची नोंद करत जाणं एवढंच ह्या विभागाचं काम असेल तर मग मला या विभागात काडीचा इंटरेस्ट नाही. मला काडीचा इंटरेस्ट नाही. मग चित्र काढायचे असेल आणि हे करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कोणी करू शकत. पण मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावरती जनजागृती, ज्याच्याप्रमाणे जो काही उल्लेख तुम्ही केला, आता त्याच्यामध्ये नेमका माझा मुलगाच त्याच्यामध्ये थोडंसं संशोधन करतोय, तर हिरण्यकेशी असेल काही, त्याचं क्षेत्र वेगळं आहे. माझा मुलगा म्हणून मी नाही सांगत, पण एक त्या पिढीचा मी प्रतिनिधी म्हणून बघतो की या मुलांमध्ये इंटरेस्ट आहे, या मुलांना त्याच्याबद्दल आपुलकी आहे, ओढ आहे. या मुलांना आपण प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात काय अशी संस्था एखादी आपण करू शकतो का, की इकडे ह्या नवोदित सगळ्यांना जे आता आपल्याला वाटतं की पोरटोरं काय करणार, पण ही पोरटोरच उद्या जगाचे या दृष्टीने आदर्श होऊ शकतात, ज्याचा उल्लेख आपण आता करतोय. जगदीशचंद्र बोस असतील, बहुगुणा असतील, यांना त्या वेळेला तसे सपोर्ट जर का मिळाले असते तर आपल्या विकासाला एक दिशा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, जो आपण त्याला सपोर्ट न करता नाईलाजाने हाणून पाडला. तर अशी एखादी संस्था असायला पाहिजे की जिचं जसं IIT आहे, आणखीन काय आहे की जिचा जो काही एक सल्ला असेल तो आपल्याला बंधनकारक असायला पाहिजे. ज्याच्याप्रमाणे मिलिंदजी आता आपण आरेची कारशेड आहे, का माझं काही तिकडे काय खाजगी जागा नाहीये किंवा कोणाची खाजगी जागा नाहीये, पण आपल्याकडे जैवविविधता शहरांमध्ये कदाचित नव्हे, नक्कीच अख्ख्या जगात शहरामध्ये जंगल आणि त्या जंगलामध्ये वाईल्ड लाईफ असणारं मुंबई एकमेव शहर आहे. मग हे निसर्गाचं देणं आपण मारत जायचं आणि पुन्हा तिकडे सगळं पॉश इमारती बांधायच्या जंगलामध्ये, आणि मग त्याच्यात ह्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग का, तर हे सुद्धा जैवविविधताच मी पुन्हा म्हणेन की एक व्हायरस आपल्याला याच्यावरती त्याने आपल्या मर्यादा राखून दिलेल्या आहेत की तुम्ही कसे भेटता एकमेकाला तेच मी बघतो, एकमेकाला कसे भेटू शकतात तेच बघतो मी. आणि मग त्या इमारतीत बसून जैवविविधता दिवस पार्ट ऑफ द सोल्युशन होतं. त्याच्यापूर्वी तिकडे काय होतं, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण कधीतरी नव्हे तर आत्ताच विचार करण्याची गरज आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की अशी जर का संस्था आपल्याला निर्माण करण्याची गरज असेल तर ते करणारं इतर राज्यातलं कल्पना नाही, पण आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य ठरलं पाहिजे की ज्याच्याप्रमाणे टेक्निकल ऍडवाइस जसा हा काही संस्थांकडनं घेतला जातो, तसा हा पर्यावरणाचा एक ऍडवाइस हा आपल्या तिकडे घेणं गरजेचं आहे. मग जंगलातनं आपण बघतो की आता नॅरोगेजचे ब्रॉडगेज करायचे, त्याच्यावरनं हायवे पाहिजे, त्याच्यावरनं हे पाहिजे. आता शिवडी नावाशिवाय रस्ता करतोय. एक गोष्ट बरी आहे की 2 वेळा तिकडे जाऊन आलो, सुदैवाने अजूनही तिकडे फ्लेमिंगोज आहेत. म्हणजे ही सृष्टी आपल्याला किती सहन करते की तुम्ही काही केलं तरी तिला आपल्याला जपून घ्यायचा प्रयत्न करते. बरं, फ्लेमिंगो ज्या पाण्यावरती जगतायत ते सुद्धा काही शुद्ध पाणी नाहीये, ते सुद्धा सगळं अस्वच्छ पाणी आहे, दूषित आहे. आणि त्यातल्या काही ज्या कदाचित आपल्याला घातक गोष्टी असतील त्या ते खात आहेत. म्हणजे आपल्याला मदर नेचर ज्याला आपल्याला म्हणतो, ती हे नेचर जे आहे ते आपल्याला अजूनही, म्हणजे आपण ऱ्हास करत असलो तरी मातृत्वाच्या भावनेने आपल्याला जपायचा प्रयत्न करते. पण शेवटी त्याला पण एक मर्यादा आहे. त्या मर्यादा आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे मी एक संजीवनीचा एक थोडा माझ्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला की संजीवनी आपल्यासोबत जगणारे आणि आपल्याला जगवणारे, तसंच लक्ष्मण रेषा ही सुद्धा जी काय आहे की ते ओलांडले तर काय होतं, हा एक त्याच्या मागचा भाव आहे. तर तशी ही तशा या काही गोष्टी आपल्याला आपणहून पाळणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपण म्हणतो, तसं निसर्गासोबत जगण्यासाठी काही त्याच्यासाठी अप्रोप्रिएट बिहेवियर हे आपल्याला ठरवण्याची गरज आहे. ज्या गोष्टी प्रायोरिटीने, जसं आपल्याला वाटतं की ह्या गोष्टी आपल्याला पाहिजेतच, तसं निसर्गाच्या काही गोष्टी कायमस्वरूपी आपल्याला पाहिजेतच हे पहिले एकदा ठरवा. आणि त्याच्याप्रमाणे जर का आपण वागलो तर विकास हा हेल्दी राहील, आरोग्यदायी विकास. नाहीतर काय होणार, मोठे रस्ते कशाला, तुम्हाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचता आलं पाहिजे. नाही, हॉस्पिटलमध्ये तातडीने पोहोचावं ह्याला काही मी विकास मानत नाही. हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची गरज न लागणं हा विकास होऊ शकतो. म्हणून ह्या अशा माझ्या थोड्याशा काही चित्रविचित्र धारणा आणि कल्पना आहेत. तुम्हाला परवडणार असतील तर माना, नसतील
तर जसं बहुगुणाला सोडलं तसं मला सोडून द्या. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मागील 1.5 वर्षापासून महाराष्ट्रातील समस्त जनतेची आपण तत्परतेने आणि मायेने काळजी घेताना आम्ही पाहिलं सर. हे करीत असताना वन्यजीव आणि निसर्गाचं सुद्धा आपण तितक्याच काळजीने तत्परतेने घेता सर. वन्यजीव याविषयी आस्था बाळगणाऱ्या असंख्य अनामिकांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत सर. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव श्री प्रवीण श्रीवास्तव करतील अशी विनंती करतो. एकच सेकंद, जर आपली परवानगी असेल तर थोडंसं मी माझ्या लोकांना मी बाहेर थांबवून ठेवलेलं आहे, तर त्यांच्यासाठी जरा मी आपली रजा घेतो. सर मात्र 1 मिनिटासाठी आमच्या. ठीक आहे सर. विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी आम्हाला संकल्पना दिलेली आहे सर, संजीवनी, लक्ष्मण रेखा, शाश्वत विकास. आणि सर शाश्वत विकासची बरेच पुस्तक आम्ही पढ़लेली आहे, मी मास्टर्स देखील केलेला आहे. परंतु जे डिमेन्शन आज आपण अप्रोप्रिएट बिहेवियर या माध्यमातून आपण दिलेला आहे, निश्चितच सर आपले मार्गदर्शनाखाली आपण एक इन्स्टिट्यूट फॉर गिविंग टेक्निकल एडवाइस टू इन्श्योर सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन ऑल फोर्थकमिंग प्रोजेक्ट्स, ते एजेंडा आम्ही निश्चितपणे अनुसरण करणार आहोत. आणि सर मनापासून आपले जे मौलिक विचार आहे ते आम्हाला आणि आमचे विभागाला, मंडळाला एक नवीन दिशा देणारे आहे. आणि निश्चितपणे शाश्वत विकास जे आज पुस्तकात आहे ते आपण जमिनीत रिअलाइज करून दाखवणार. या शब्दासोबत आपला एकदा परत मंडळाचे वतीने आभार आणि सर्व उपस्थितांना माझा आभार. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू सर.